निमित्तानं उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, महिला भगिनी, सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय मेटाकुटी झालेली आहे। एका बाजूला कांदा पिकवायचा, परंतु त्या कांद्याला बाजारभाव हा अतिशय कमी दर्जाचा। ज्यावेळेस 20-25 वर्षापूर्वी कांदा हा आणि सर्व शेतकऱ्यांना हा 25 रुपये किलो हमीभावाचा या ठिकाणी हमीभाव मिळेल याची अपेक्षा ठेवून पोलीस प्रशासनाकडून तुम्ही लावलेला काँग्रेस जनता पार्टीचा पोस्टर काढण्यात आला, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी शेतकरी पुत्र राहुल बैरट। आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता आज एक संविधानिक पदावरती विद्यमान व्यक्ती बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणून संबोधतो, याच्या निषेधार्थ आम्ही तो मास्क घातलाय। आणि बेरोजगार तरुण काय करतो, तो शेती करतो, त्याला शेवटचा पर्याय आहे। आणि शेती केल्यानंतर तो 4-5 महिने कष्ट करतो शेतात आणि कांदा पिकवतोय, आणि तो कांदा पिकवायला त्याला 18 ते 20 रुपये किलोला खर्च येतोय। आणि तो कांदा 50 पैशांपासून 5 रुपये किलो पर्यंत विकत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। पण आमचं या ठिकाणी आल्याच कुठंतरी आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केलाय। पहिला प्रश्न हा विचारला का तू नगर जिल्ह्यातून इथं आला कस काय? आता शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात फिरायची बंदी केलेली आहे का यांनी? इतक्या भावना आमच्या तीव्र आहेत आणि यांनी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आमच्या भावना। तू इथं आला कशाला? आणि आमचा मास्क सुद्धा काढून घेण्यात आला। मास्क त्यांनी जप्त केला। हो, सरकारचं जे कांद्याच्या बाबतीत धोरण आहे त्याबाबत काय सांगाल तुम्ही? हा शेतकरी एकदम मेटाकुटीला आले। तुम्ही थोडं भावनिक झाला, ठीक आहे, भावना आवरा तुमच्या भावना ज्या आहेत शेतकऱ्यांप्रती त्या देखील गेल्या पाहिजेत लोकांपर्यंत। प्रशासनाची दडपशाही चालू आहे। 100% शेतकऱ्याचा आवाज ऐकायला तयार नाही। शासन दबावशास्त्र करत आहे। का आला इथून सुरुवात आहे? महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी फिरायचं नाही का अशी परिस्थिती आलेली आहे। 100-150 पोलीस विचारतात तू मास्क घालून इथं आला का? तुला इन्व्हिटेशन दिलं कोणी? इन्व्हिटेशनाचा फोटो दाखव। यांना आता शेतकरी सगळे इन्व्हिटेशन एक सोबत दाखवणार आहे। एकाला बाजूला घेऊन दबाव टाकण्याचं काय कारण? या महाराष्ट्रामध्ये आम्ही काही तलवारी घेऊन आलोत का? पिस्तूल घेऊन आलोत का? आम्ही काय घेऊन आलोय? कांदे घेऊन आलोत? त्याला इतकं थांबण्याचं काय कारण आहे प्रशासनाचं? म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी जगावंच नाही असं यांचं धोरण दिसतंय। येणाऱ्या काळात याला सडेतोड शेतकरी उत्तर देतील असं दिसतंय। याच्यात प्रशासनाची चूक नसून सरकारच्या वतीने याच्यावर दबाव आणलेला आहे। आणि आम्हाला या महाराष्ट्रात आज इथून पुढे पाऊल सुद्धा टाकण्याचं बंदी घालतील की काय अशी परिस्थिती आहे। आम्हाला अटक करून आत टाकतील की काय अशी परिस्थिती आहे। तू येथे बोलू नको, तू तिकडे जाऊन बोल, इथे उभा राहू नको, तू तिकडे जा, म्हणजे ही कुठली दंडीशाही आहे? आम्ही आमच्या भावनाने आमच्या मांडायच्या तरी कुठं? अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। कांदा 50 पैशापासून 5 रुपये किलो पर्यंत विकतोय, ते प्रशासनाला दिसत नाही। प्रशासनाला काय दिसतंय? तू मास्क घालून आला, तू नगर जिल्ह्यातून इथं का आला? मी झक मारायला आलोय या ठिकाणी का माझा कांदा 50 पैशांनी विकतोय म्हणून आलोय? तुला इन्व्हिटेशन कोणी दिलं? हे प्रश्न विचारण्याचं यांचं काम आहे का? हे प्रश्न माझा या प्रशासनाला आहे। इथं तर का आहे? माझा शेतकरी दिवस रात्र कष्ट करतोय, 12-12 महिने कांदे जपून ठेवतोय। एक मुलगा जर पोटामध्ये असेल तर तो 9 महिने जपता येतोय। अरे माझा शेतकरी 12-12 महिने कांदे जपून ठेवतोय आणि हे जुलमी सरकार ते कांदा 5 रुपयांपासून 50 पैशांपर्यंत विकला जातोय, का पाहत नाही? आणि हे किरकोळ गोष्ट का पाहतोय प्रशासन? हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला।